सो गाइस, हम लोग एक छोटा सा ब्रेक ले चुके हैं और ब्रेक में आप मेरे अगर पीछे के साइड पे देखोगे तो सुजाता मस्तानी है शॉप के बराबर नीचे अगर आप देखोगे तो ये सिंस 1967 इस्टेब्लिशमेंट हुआ है। गाइस, ये पुणे का बहुत ही फेमस शॉप है और काफ़ी लोग दूर दूर से यहाँ पे इसका टेस्ट लेने आते हैं, जैसे मैं आया हूँ। तो ये थोड़ा एंजॉय करेंगे और आगे जाएंगे हम लोग केलकर म्यूज़ियम। हम लोग अब राजा केलकर म्यूज़ियम में ही हैं और हमारे साथ जुड़े हुए हैं राजा केलकर म्यूज़ियम के डायरेक्टर। तो वो ये पर्टिकुलर म्यूज़ियम के बारे में डिटेल्स में बताएंगे। नमस्कार साहेब. नमस्ते. जरा मला या म्युझियम बद्दल डिटेल्स मध्ये समजवाना या आम्हाला सांगा की म्हणजे हे कसं इस्टॅब्लिश झालं आणि कशा कुठच्या इयरमध्ये इस्टॅब्लिश झालं आणि कसं म्हणजे प्रवास कसा होता केलकर साहेबांचा. नमस्कार, मी सुधन्वा रानडे, राजा दिनकर केळकर संग्रहालयाचं संचालक म्हणून काम पाहतो. या संग्रहालयाची स्थापना कैलासवासी दिनकर गंगाधर उर्फ काकासाहेब केळकर यांनी केली. 1920 साली केळकरांनी पहिलं लघुचित्र हे या संग्रहालयासाठी जमवलं. परंतु त्यांनाही माहिती नव्हतं की एक वस्तू जमवून त्या वस्तूचं रूपांतर ते वस्तू संग्रहालयामध्ये करू शकतील. आणि स्वतः केळकर हे कवी अज्ञातवासी या नावाने ऐतिहासिक विषयांवर कविता करत असत. ऐतिहासिक विषयांवर कविता करता करता त्या कवितांमध्ये ज्या वस्तूंचा उल्लेख आला त्या आपल्याकडे का असू नयेत ह्या एका ध्येयाने, एका ध्यासाने त्यांना पछाडलं. आणि बघता बघता मनूच्या माशाप्रमाणे त्यांच्या एका वस्तूपासून सुरुवात झालेल्या संग्रहाचं रूपांतर वस्तू संग्रहालयामध्ये झालं. या वस्तू संग्रहालयामध्ये 9व्या शतकापासूनच्या वस्तू आपल्याला पाहायला मिळतील. आणि या सर्व वस्तूंची विभागणी ही 8 दालनांमध्ये आणि 42 विभागांमध्ये केलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला भारतीय परंपरा आणि लोकजीवन ह्याचा अतिशय अप्रतिम असा अनुभव मिळतो. दिवसेंदिवस वस्तू संग्रहाची संख्या वाढतच चालली आहे आणि त्यापैकी तुर्तास ज्या वस्तू आमच्याकडे आहेत त्यापैकी फक्त 10% वस्तू ह्या आपण प्रदर्शनात मांडू शकलो आहे. म्हणजे त्या अर्थाने केळकरांनी केलेलं खरं कार्य अजूनही जनतेसमोर यायचंच आहे. आणि त्यांची 2री आणि 3री पिढी ह्या केळकर संग्रहालयाचा विस्तार व्हावा, विकास व्हावा आणि त्याला एक आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त व्हावं म्हणून गेले कित्येक वर्ष प्रयत्नशील आहे. मला आशा आहे की परमेश्वराचे आशीर्वाद पुणे मनपा, राज्य व केंद्र शासन आणि उद्योग जगताने जर मदत केली तर संग्रहालयाचा जो प्रस्तावित विस्तार आणि विकास प्रकल्प जी महाराष्ट्र शासनाने अत्यंत दूरदृष्टीने बावधन बुद्रुक जिल्हा पुणे येथे 6 एकर जमीन उपलब्ध करून दिली आहे. या जमिनीवर आंतरराष्ट्रीय दर्जाची संग्रहालय नगरी, म्युझियम सिटी उभारण्याचा मानस महाराष्ट्र शासनाच्या मुख्य सचिव महोदयांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत व्यवस्थापन मंडळाचा निश्चितच आहे. आणि मला आशा आहे ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वजण हे संग्रहालयाची झलक पाहणार आहात. आणि ती झलक पाहिल्यानंतर मला नक्की आशा वाटते, रादर खात्री आहे की आपण सर्वजण आमचं हे राजा दिनकर केळकर संग्रहालय प्रत्यक्षात पाहायला आवर्जून या. सर, एक चीज़ मैंने यहाँ पे आके ऑब्जर्व की है जो मेरे हिसाब से बहुत ही इम्पोर्टेंट है. अब मेरे बैक साइड में अगर देखोगे तो यहाँ पे काफ़ी सर्टिफिकेट्स लगाया है
और वो सर्टिफिकेट्स देखकर तो ऐसा लग रहा है कि काफ़ी पुराने हैं बड़ोदे सर, और काफ़ी बड़े सर्टिफिकेट हैं राइट, दिखने में भी। तो सर ये सारी डिटेल्स थोड़ा उनके अचीवमेंट्स या पब्लिक का या लोगों का उनके काम को लेकर क्या मतलब नज़रिया कैसा था उनका, तो बताएंगे उसके बारे में प्लीज थोड़ा। स्वतः केळकर हे कवी मनाचे होते आणि जवळपास 70 वर्ष अथक परिश्रम करून त्यांनी ह्या संग्रहालयासाठी दुर्मिळ वस्तूंचा संग्रह केला। परंतु अनेकदा लोक जवळपास त्यांच्या वयाच्या 70पर्यंत त्यांना वेडा केळकर असं म्हणत। म्हणजे एका वेळाने, एका ध्यासाने, एका छंदाने पछाडलेली व्यक्ती किती मोठं कार्य उभं करू शकते याचं अप्रतिम उदाहरण म्हणजे राजा दिनकर केळकर संग्रहालय। त्यांच्या आयुष्याच्या उतार वयात त्यांचा पुणे महानगरपालिका, राज्य शासन, केंद्र शासन, उद्योग जगत, इवन आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या प्रकारचे सन्मान त्यांना प्राप्त झाले। विशेष करून नमूद करायचं झाला तर पुणे विद्यापीठाने त्यांना डॉक्टर ऑफ लेटर्स DLIT ही पदवी दिली। भारत सरकारने पद्मश्री देऊन त्यांना गौरवलं। जर्मनीचा एक्सलन्स पुरस्कार त्यांना मिळाला। पुणे महानगरपालिकेचा नागरी पुरस्कार त्यांना मिळाला। पाय फाउंडेशन इचलकरंजी यांनी त्यांना गौरवलं। म्हणजे ही खरं शोकांतिका आहे की भारतामध्ये मनुष्य जेव्हा अगदी शेवटच्या घटका मोजत असतो त्यावेळी त्याचं कौतुक होतं। पण आगामी काळात ही स्थिती बदलेल। केळकरांसारखे अनेक जण असतील ज्यांना त्यांच्या वयाच्या योग्य वयातच गौरवलं गेलं पाहिजे। आणि मला हे सांगताना खरंच आनंद होतो की या संग्रहालयाची उभारणी करत असताना केळकरांना त्यांची पत्नी कमलाबाई, त्यांची कन्या रेखाताई आणि जावई हरिगोविंद रानडे, तसेच त्यांचे ज्येष्ठ बंधू डॉक्टर भास्कर गंगाधर केळकर आणि केळकर कुटुंबीय, तसेच अनेक हितचिंतकांनी आणि उद्योजकांनी हा वस्तू संग्रहालय मोठं व्हावं म्हणून त्यांना सहकार्य आणि मदत केली। सो माय यूट्यूब फैमिली, आप ये सब सुनकर आई होप कि आपको समझ में आता ही होगा कि इट्स अ वेरी ग्रेट अचीवमेंट हम लोग बोल सकते हैं सर। मतलब इतने वो लेवल तक जाना, ग्राउंड लेवल पे सबसे पहले तो काम करना, उसको समझना, और व्हेन यू गेट सम नेगेटिव फीडबैक इतनी पूरी तरह मतलब बोला जाता है पर्सन को, और वो सिचुएशन में काम करते करते सालों तक हम लोग बोल सकते हैं, और इतने सालों बिताने के बाद जब व्हेन यू गेट सम बिग अचीवमेंट, तो ये बहुत अपने आप एक बहुत बड़ी बात है। तर साहेब, भारा तांबे राजकवी यांच्या कवितेमध्ये उल्लेख आलेला आहे, जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहिलं कार्य काय। स्वतः केळकर तर गेले, पण त्यांचं राहिलेलं कार्य ह्या वस्तूंच्या रूपाने, ह्या वस्तू संग्रहालयाच्या रूपाने सर्व जनतेसमोर येत आहे, आणि तीच खरी त्यांच्या कार्याला आपण सर्वांनी वाहिलेली श्रद्धांजली असेल। के सारे इन्फॉर्मेशन से इतनी बात तो पक्की है कि ये पर्टिकुलर म्यूजियम सिर्फ अब पुणे स्टेट के लिए नहीं बल्कि इंडिया लेवल पे तो है ही, बल्कि ये इंटरनेशनल लेवल पे भी अब ये म्यूजियम काफ़ी पॉपुलर रहा है, और यहाँ पे काफ़ी फॉरेनर्स भी एज ए टूरिज़म या टूर के हिसाब से आके विजिट करके गए हैं। तर नमस्कार आणि थँक्यू सो मच, धन्यवाद तुमचा वेळ काढल्याबद्दल, थँक्यू। शुअर।
ओके सो गाइस 4 अब बज चुके हैं और हम लोग घूमते घूमते अभी मैंने प्लान पहले से ही करके रखा था कि मैं गुड लक रेस्टोरेंट, अगर मेरा पीछे के साइड पे देखोगे तो गुड लक रेस्टोरेंट है और यहाँ पे गाइस बन मस्का बहुत ही फेमस है पुणे का। और ये अगर होटल को अगर आप देखोगे तो ये 1935 का इस्टेब्लिशमेंट है। तो हम लोग कोशिश करेंगे गाइस बन मस्का का टेस्ट लेते हुए, और यहाँ पे कुछ और भी चीज़ें हैं जैसे ऑमलेट, मसाला ऑमलेट वी कैन से, तो ट्राई करेंगे और देखेंगे। आओ मैंने अपने लिए बन मस्का मैं ले चुका हूँ गाइस, और चाय आप देख ही सकते हो। कुछ वक्त बन मस्का और चाय एंजॉय करके हम लोग मिलते हैं। सो गाइस ये हम लोग का लास्ट
डेस्टिनेशन या हम लोग बोल सकते हैं लास्ट पॉइंट है। आपको ये पूना की सीरीज़ कैसे लगी मुझे कमेंट करके ज़रूर बताना। हमेशा की तरह मैं आपके कमेंट्स का इंतज़ार करूँगा। स्टे ट्यून एंड थैंक्स फॉर वॉचिंग।